सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 9. तर an object is falling freely under the gravitational force. Its velocity after traveling a distance h is v. If v depends upon the gravitational acceleration g and distance d, prove that dimensional analysis v is equal to. तर आपल्याला गिवन काहीच नाही दिलेलं आहे, आपल्याला डायरेक्टली प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे? टू शो दॅट v इज इक्वल टू k इन रूट ऑफ g इंटू h. या प्रकारे डिपेंड आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. वेअर k इज डायमेन्शन इज अ कॉन्स्टंट. k काय तर तुमचं डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता सोल्युशन येणार आहे. सर्वात पहिले लेट कन्सिडर v इज इक्वल टू k. या ठिकाणी एक व्हेरिएबल आहे, तो काय घेतला तर g, आणि g रेस्ट आपण सपोज काय कन्सिडर केला तर x कन्सिडर केला, आणि सेकंड टर्म काय तर h, त्याचा रेस्ट आपण काय कन्सिडर केला तर y. आपल्याला प्रूव्ह करायचं स्क्वेअर रूट ऑफ अंडर रूट ऑफ gh, राईट ना. अंडर रूटचा अर्थ 1/2, म्हणजे x ची व्हॅल्यू 1/2 पाहिजे आणि y ची व्हॅल्यू देखील किती पाहिजे तर 1/2. याला करा इक्वेशन 1 कन्सिडर करा. हे डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करायचा आहे. we have to find dimension of each and every term. प्रत्येक टर्मचं या केसमध्ये अदर दॅन के, ते सोडून बाकी सर्व टर्मचं काय करायचं डायमेन्शन या ठिकाणी फाइंड करा. मग फर्स्ट स्टेप मी या ठिकाणी देतो डायमेन्शन ऑफ v. v मीन्स वेलोसिटी किंवा स्पीड मेजर इन मीटर पर सेकंड. दॅट मीन डायमेन्शन इज L1 राहणार. m नाहीये, मास नाही, किलोग्राम नाही, 0, आणि टाइम आहे डिनॉमिनेटर आहे म्हणून तो काय आला तर -1. मग फर्स्ट टर्मचं डायमेन्शन फाइंड केलं. k ला डायमेन्शन नाही. नेक्स्ट टर्म g. मग सेकंड टर्मचं आपण डायमेन्शन फाइंड करणार आहे. डायमेन्शन ऑफ g ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अँड g चं डायमेन्शन काय मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे l काय असणार आहे 1, m नाही, किलोग्राम तो 0, आणि t ची पॉवर किती असेल तर -2. -2 इज द पॉवर. ठीक आहे. लास्ट टर्म आहे तुमचं h म्हणजे काय तर तुमचं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, म्हणजे हाईट पण घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. मग नेक्स्ट स्टेप घ्यायचं आपल्याला काय तर डायमेन्शन ऑफ h म्हणजे लेंथ मेजर इन मीटर, म्हणजे L1, रिमेनिंग टर्म काय असणार तर 0, m0 आणि t0, म्हणजे इच अँड एव्हरी टर्मचं आपण काय केलं तर डायमेन्शन या ठिकाणी फाइंड केलं. अँड दिस इक्वेशन 1 शुड बी रिटर्न इन टर्म्स ऑफ डायमेन्शन. मग नेक्स्ट स्टेप, देअरफॉर इक्वेशन 1 कॅन बी रिटर्न इन डायमेन्शन फॉर्म. डायमेन्शन फॉर्म मध्ये काय करायचं आपल्याला इक्वेशन 1 या ठिकाणी राईट करायचं आहे. मग v चं डायमेन्शन बघा. फर्स्ट टर्म इक्वेशन 1 मध्ये v चं डायमेन्शन आहे L1, m0 अँड t -1 इज द डायमेन्शन ऑफ v. k ला डायमेन्शन आहे देन g चं डायमेन्शन बघा काय L1, m0 अँड t -2. g रेस टू x आहे, तर याचा पण रेस टू आपण x कन्सिडर केला. ठीक आहे. देन लास्ट टर्म इज h चं डायमेन्शन काय आहे L1 अँड रिमेनिंग इज 0, m0 t0, याचा रेस टू y, मग याचा पण रेस टू काय असेल तर y असेल. आता पॉवरचा पॉवर असेल तर काय तर मल्टिप्लिकेशन. मग या ठिकाणी 1 इंटू x किती होणार तर 1, 0 इंटू x किती होणार आहे 0, आणि t -2 इंटू x किती होणार तर -2x. ओके. आता सेकंड ब्रॅकेट सिमिलरली 1 इंटू y, मग l रेस टू y, m0 अँड t रेस टू पॉवर अगेन 0, आणि या ठिकाणी काय राहिलं तर L1, m0 अँड t -1. हे काय झालं तर तुमचं डायमेन्शनच्या टर्म मध्ये आपण त्याला कंबाईन केलं. आता या दोन टर्म मध्ये काय रे मल्टिप्लिकेशन आहे. इफ देयर इज मल्टिप्लिकेशन तर पॉवरचे काय होणार तर पॉवरचे ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. मग सेकंड पार्ट आपण या ठिकाणी कन्सिडर करू. मग पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय तर डायमेन्शन L1, m0 अँड t -1. आता इथं पॉवरचे ऍडिशन करा. सर्वात पहिले L ची पॉवर बघा. L ची पॉवर किती आहे x आहे, मी इथं x लिहिला. इथं L ची पॉवर काय y, मग तो काय आला तर +y. देन m ची पॉवर इथं 0 आहे, इथं 0 आहे, 0 + 0 0. t ची पॉवर इथं -2x, आणि करता किती 0 आहे, मग तो नाही लिहिला तरी चालेल. पॉवरची काय झाली तर ऍडिशन झाली. आता नेक्स्ट स्टेप काय असणार तर याची पॉवर जी आहे ती काय करायची आपल्याला कम्पेअर करायचं. बाय कम्पेअरिंग पॉवर ऑफ कोणाकोणाच्या तर पॉवर्स ऑफ L, m अँड t. L ची पॉवर कम्पेअर करा, m ची पॉवर कम्पेअर करा, नंतर t ची. पण कम्पेअर करताना काय करायचं, ज्याच्यामध्ये कमी व्हेरिएबल्स आहेत तो पहिले कम्पेअर करायचा.
आता टी ची जर पॉवर घेतली तर -2x एकच व्हेरिएबल x, m च्या याच्यात व्हेरिएबलच नाही, l ची व्हेरिएबल आहे बरं का नाही, त्याचं 2 आहे. मग l पहिले कम्पेअर नका करू, पहिले काय करायचं, याचा सिंगल व्हेरिएबल आहे तो कम्पेअर करायचा. मग टी ची पॉवर किती आहे तर -2x, इथे बघा टी ची पॉवर -2x आणि तर टी ची पॉवर काय आहे -1. हा मायनस मायनस कॅन्सल होणार आहे, म्हणजे काय ना तर 2x इज इक्वल टू 1. आता इकडे मल्टिप्लाय, इकडे काय ना तर डिवाइड, मग x इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2, x व्हॅल्यू 1/2 आली, म्हणजे आपण बरोबर सॉल्व्ह केलंय. आता पुढे जाऊ, पुढे काय करणार तर डायरेक्टली आता कोणाची पॉवर कम्पेअर करा तर l ची पॉवर कम्पेअर करा. l ची पॉवर काय x प्लस y आणि ते l ची पॉवर काय तर 1. x इज भेटलं आपल्याला, x किती आहे 1/2 अँड प्लस y इज इक्वल टू 1, राईट. हा प्लस 1/2 तिकडे काय करा मायनस करून टाका, 1 मायनस 1/2, 1 मायनस 1/2 परत 1/2 चे, राईट. y इज इक्वल टू 1/2, राईट. मग x ची पण व्हॅल्यू भेटली, y ची पण व्हॅल्यू भेटली, ते आता आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून टाकू. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम, इक्वेशन 1 काय, v इज इक्वल टू k g रेस टू x, and what is x, x is 1/2, and then h raised to y, and what is y, y is again 1/2, and 1/2 चा अर्थ काय असतो तर स्क्वेअर रूट असतो. मग याचा पण रेस्ट 1/2, याचा पण, मग या दोन्ही टर्मला काय करायचं स्क्वेअर रूट मध्ये टाकून द्या, म्हणजेच काय भेटेल तर v इज इक्वल टू k, आणि या टोटल टर्मला आपण रूट मध्ये टाकणार आहे, रूट मध्ये काय आलं तर gh, आणि yes आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. ओके, मग हे आपलं प्रूव्ह झालं, मग लास्टला लिहून टाका हेन्स प्रूव्ह. ओके, तर या पद्धतीने आपण काय केलं ते प्रूव्ह केलेलं आहे. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू. क्वेश्चन नंबर 10 गिवन. सर्वात पहिले आपण गिवन लिहिणार, जर असेल तर लिहायचं, अदरवाइज काही गरज नाही. v इज इक्वल टू, गिवन दॅट v इज इक्वल टू 80 प्लस b डिवायडेड बाय t प्लस c, आणि प्लस काय तर v0 आहे, इज डायमेन्शनली व्हॅलिड इक्वेशन. म्हणजे याचा अर्थ काय, याचं जे डायमेन्शन आहे तेवढंच याचं पण डायमेन्शन आहे, याचं पण तेच डायमेन्शन आहे आणि याचं पण ते डायमेन्शन आहे. म्हणजे प्लसच्या मध्ये जे डायमेन्शन आहे, म्हणजे या टर्मचं डायमेन्शन या टर्मचं सारखंच राहणार, या टर्मचं आणि याचं पण सारखं राहणार, किंवा याचं आणि याचं सर्वांचं डायमेन्शन काय असणार तर सारखं असणार आहे. डायमेन्शनली व्हॅलिड इक्वेशन आहे. पुढे काय विचारलंय तुम्हाला, ऑब्टेन द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ए. ए साठी आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला या ठिकाणी ऑब्टेन करायचा. मग आपण सर्वात पहिले फाइंड करू, तर फर्स्ट डायमेन्शन ऑफ ए. माईक बंद असू द्या, माईक बंद असू द्या, प्रणाली, अंजल. तर डायमेन्शन कोणाचं फाइंड करायचं, डायमेन्शन ऑफ ए. एचं डायमेन्शन आपल्याला या ठिकाणी काय करायचं तर एचं डायमेन्शन आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. देन बी, डायमेन्शन ऑफ बी, सेकंड डायमेन्शन ऑफ बी, या बी चं डायमेन्शन आपल्याला फाइंड करायचं. आणि देन दिलेलं आहे तुम्हाला डायमेन्शन ऑफ सी, सी चं पण डायमेन्शन या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं, डायमेन्शन ऑफ सी. वेअर व्ही इज द वेलोसिटी, व्ही काय दिलेलं आहे तुम्हाला, वेलोसिटी दिलेलं आहे, आणि पुढे काय दिलेलं आहे टी इज द टाइम, टी टाइम दिलेला आहे, आणि v0 हे इनिशियल वेलोसिटी. ठीक आहे, v इज वेलोसिटी, टी इज टाइम, अँड v0 इज द इनिशियल वेलोसिटी. तर या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला, आणि तुम्हाला काय करायचं तर डायमेन्शन या ठिकाणी फाइंड करायचं. तर मी इथून स्टार्ट करतो सोल्युशन. ठीक आहे, सर्वात पहिले बघा आपल्याला एचं डायमेन्शन काढायचं ना, म्हणजे डायमेन्शन ऑफ बी जेवढं असेल तेवढं डायमेन्शन याचं पण असेल, कारण की दोन वेगवेगळे टर्म्स आहे बरोबर की नाही. मग याचं जेवढं डायमेन्शन तेवढंच याचं डायमेन्शन. मग त्याचा आन्सर आपल्याला लगेच भेटून जाईल. मग सर्वात पहिले आपण काय करणार तर डायमेन्शन ऑफ, सर आवाज नाही येत. आवाज नाही येते सर, व्हिडिओ अटकलाय. आवाज नाही येते. तर आवाज येत नाही, ब्रेक झाली. हो सर. आवाज नाही येते, दिसत पण नाही, ब्लॅक दिसते, हो ब्लॅक स्क्रीन. हो सर, ब्लॅक स्क्रीन दिसते. नाहीये. हॅलो सर, ब्लॅक स्क्रीन दिसते सर.
सर बघा डायमेन्शन आपल्याला कोणाचं तर या टर्मचं डायमेन्शन आणि या पहिल्या टर्मचं डायमेन्शन दोघांचं कसं भेटणार तर सेम भेटेल बरोबर की नाही. म्हणजे याचा अर्थ काय तर डायमेन्शन ऑफ व्ही डायमेन्शन आपण नेहमी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये रिप्रेझेंट करतो आणि डायमेन्शन ऑफ ए पहिलं टर्म आहे ए आणि दुसरं टी तर दोन्ही टर्मचं काय करायचं आपल्याला डायमेन्शन तर सर्वांचं डायमेन्शन कसं भेटणार तर सेमच भेटेल. ठीक आहे. आता व्ही म्हणजे काय तर वेलॉसिटी आणि वेलॉसिटीचं युनिट काय मीटर पर सेकंड. मग याचं जर डायमेन्शन घेतलं तर L1 भेटेल. एम किती भेटणार आहे 0 भेटेल आणि टी किती असेल तर -1. एचं डायमेन्शन आपल्याला फाईन करायचं तर तसंच लिहिणार आणि टी म्हणजे टाइम टी टाइम असेल तर L0 भेटेल M0 भेटेल आणि टी किती भेटेल तर 1 भेटेल. आता ही टर्म इकडे मल्टिप्लाय इकडे काय होणार तर डिवाइड होणार म्हणजे आपल्याला काय भेटायचं फक्त एचं डायमेन्शन भेटेल. डायमेन्शन ऑफ ए इज इक्वल टू काय भेटेल तर हा टर्म इकडे मल्टिप्लाय बघा मी काय केलं हा तसाच ठेवलेला आहे ही टर्म ऍज इट इज लिहू काय L1 M0 आणि टी रेस टू -1 ही टर्म ऍज इट इज हा इकडे हा जो डायमेन्शन आहे इकडे मल्टिप्लाय इकडे काय होणार तर डिवाइड होऊन जाणार. मग काय L0 M0 आणि टी किती राहिला तर 1 झाला. ठीक आहे. आता बघा L0 वरती गेला तर 0 वरती गेला तर 0 ला साईनच नसतं म्हणजे याच्यामध्ये काही बदल होणार नाही. म्हणजे डायमेन्शन ऑफ ए जर घेतला तर हा L1 आणि हा 0 म्हणजे किती झाला तर L1 झाला. ओके. M0 वरती गेला तर काही फरक पडणार नाही म्हणजे हा M जो आहे तो तसाच राहील म्हणजे M0. हा +1 आहे वरती गेला तर -1 ऑलरेडी -1 आहे आणि हा -1 किती झाला तर -2 म्हणजे झालं डायमेन्शन कोणाचं तर ए चं डायमेन्शन झालं. मग लास्टला वाटलं वर्ड्स मध्ये लिहा therefore dimension of A is equal to L1 M0 आणि टी किती आला तर -2 काय झालं तर तुमचं डायमेन्शन झालं कोणाचं तर ए चं डायमेन्शन या ठिकाणी आपण कम्प्लीट केलं. आता पहिल्या याच्यात कोणाला काय ओके. आता घ्यायचं आपल्याला डायमेन्शन सर्वात पहिले मी टर्म पहिली घेणार काय डायमेन्शन ऑफ व्ही डायमेन्शन ऑफ व्ही चं डायमेन्शन आणि आता थर्ड नंबरची टर्म म्हणजे ही डायमेन्शन ऑफ काय तर या ठिकाणी डायमेन्शन ऑफ बी डिवायडेड बाय टी प्लस सी याचं काय करायचं आपल्याला डायमेन्शन या ठिकाणी फाईंड करायचं. या दोघांचं डायमेन्शन सारखंच असणार आहे म्हणजे याच्यातलं कोणतंही टर्म घेतलं ना तर सगळ्यांचं डायमेन्शन कसं असणार तर सारखंच असणार. व्हीचं ऑलरेडी आपण डायमेन्शन फाईंड केलेलं आहे तर व्हीचं डायमेन्शन काय आहे तर L1 आहे बघा इथं घेतलं L1 M0 आणि टी -1 L1 M0 आणि टी -1 इज द डायमेन्शन ऑफ व्ही. नंतर बी चं डायमेन्शन तो तसंच लिहिणार आहे डायमेन्शन ऑफ बी मध्ये टाकून देऊ आपण. ठीक आहे. टीचं जे आता बघा टीचं जे डायमेन्शन तेच सीचं त्या दोघांमध्ये कोणतं साईन आहे प्लस आहे आणि ऍडिशन कोणाची होती तर सारख्याच फिजिकल क्वांटिटीची होती ती म्हणजे आज टी टाइम आहे म्हणजे सी पण काय तर तुमचा टाइमच आहे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मग डायमेन्शन ऑफ काय तर टी प्लस सी प्लस असेल तर आपण वेगवेगळं घेत नाही टी प्लस असेल तर एकच डायमेन्शन आपण या ठिकाणी घेत असतो. मग आता बघा ही टर्म पहिले ऍज इट इज लिहा काय L1 M0 आणि टी किती आला तर -1. बी चं डायमेन्शन आपल्याला फाईंड करायचं तर तसंच लिहा आणि याचं जे डायमेन्शन असतं ते काय असतं तर फक्त टाइम आहे म्हणजे L 0 असेल M देखील 0 असेल आणि टी किती असणार तर टी 1 असेल. बरोबर. आता इथं इकडे काय डिवायडेड आहे याला काय करा तर मल्टिप्लाय करा म्हणजेच काय भेटेल बघा L1 भेटेल M0 भेटेल आणि टी किती भेटेल तर -1 त्याला मल्टिप्लाय करायचं या टर्मने म्हणजे L0 M0 आणि टी किती तर 1 आणि ते राहिलं तर डायमेन्शन ऑफ बी राहिलं. फक्त आता राईट करताना तुम्ही काय करायचं डायमेन्शन ऑफ बी सुरुवातीला लिहा आणि नंतर हे लिहा. आता दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन जर असेल तर आपण काय करत असतो तर त्यांच्या पॉवरचे ऍडिशन 1 आहे आणि 0 1 + 0 किती झाला तर 1 M रेस टू 0 आहे आपण 0 आहे 0 + 0 0 टी रेस टू हा -1 आहे आणि हा +1 आहे -1 + 1 कॅन्सल म्हणजे फक्त काय राहिलं तर L रेस टू 0 झाला. मग हे झालं डायमेन्शन कोणाचं तर बी चं. मग वाचलं लास्ट स्टेटमेंट मध्ये टाकून द्या therefore डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल टू तर बी चं डायमेन्शन या ठिकाणी लिहून टाका. तर बी चं डायमेन्शन भेटेल तुम्हाला L1
m0 आणि टी पण किती तर 0. हे झालं सेकंड टर्मचं डायमेन्शन. तर या ठिकाणी आपण सेकंड टर्मचं पण डायमेन्शन फाइंड केलेलं. लक्ष द्या आता. तर या दोन टर्म मध्ये टी आणि सी मध्ये काय तर ऍडिशन आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन जर असेल तर याचं डायमेन्शन आणि याचं डायमेन्शन दोघांचं सेमच असतं. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण वर्ड्स मध्ये लिहू डायमेन्शन ऑफ सी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ टी. टीचं जे डायमेन्शन असेल तेच सीचं असेल. मग डायमेन्शन आपण याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सी घेऊ आणि टाइमचं डायमेन्शन काय आहे तर L0 आहे, M0 आहे आणि टी किती आहे तर 1 आहे. म्हणून लास्ट पॉइंट असेल therefore डायमेन्शन ऑफ सी इज इक्वल टू काय असेल तर L0 असेल, M0 असेल आणि टी किती आलं तर 1 झालं. हे झालं डायमेन्शन कोणाचं तर सीचं डायमेन्शन झालं. इज दॅट क्लिअर? क्वेश्चन नंबर 11 आपण या ठिकाणी कन्सिडर करू, सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 11 G1 लिहितो. बघा क्वेश्चन नंबर 11 काय दिलेलं आहे. द लेंथ, ब्रेथ अँड थिकनेस ऑफ रेक्टँग्युलर शीट ऑफ मेटल आर. तर लेंथ दिलेले आहे. फर्स्ट वन इज लेंथ. लेंथ आपण रिप्रेझेंट करू L ने किंवा एक काम करा वर्ड्स मध्ये लिहून घ्या. ही काय झाली तर तुमची लेंथ झाली आणि ती रिप्रेझेंट करणार आहे मी L ने. ती दिलेली तुम्हाला किती 4.234 टू 4.234 आणि कशामध्ये दिलं तर मीटर मध्ये. पुढे अँड पुढचं काय दिलेलं आहे तुम्हाला ब्रिक दिलेलं आहे. तो रिप्रेझेंट करणार आहे मी बी ने आणि तो किती दिलेला आहे तुम्हाला 1.005 आणि कशामध्ये दिलेला आहे तुम्हाला मीटर मध्ये दिलेला आहे. अँड लास्ट वन इज द थिकनेस. थिकनेस आपण टी ने रिप्रेझेंट करू आणि अजून थिकनेस दिलेला आहे तो किती दिला तर 2.01 सेंटीमीटर. बघा वरचे दोन युनिट जे आहे ते कोणते मीटर आहे पण थर्ड नंबरचं दिलेलं आहे ते काय तर सेंटीमीटर आहे. बरोबर की नाही. मग सेंटीमीटरचं कन्वर्जन मला मीटर मध्ये करावं लागेल. तर तुम्हाला माहित आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे. राईट ना. मग 1 सेंटीमीटर म्हणजे 100 ने डिवाइड करावं लागेल. 100 म्हणजे 10⁻² आणि यावरती गेला तर -2 म्हणजे काय आन्सर येणार आहे 2.01 इंटू 10⁻⁻² सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर होणार. सर्व युनिट एकच पाहिजे. एकतर एमकेएस मध्येच पाहिजे सर्व, नाही तर सर्व सीजीएस मध्येच पाहिजे. क्लिअर आहे. तर एकाच फॉर्म मध्ये कन्वर्ट होणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे रिस्पेक्टिव्हली कॅल्क्युलेट द एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ द शीट. तर तुम्हाला काय फाइंड करायचं तर फर्स्ट एरिया फाइंड करायचा. एरिया ऑफ दॅट शीट अँड सेकंड वन इज द व्हॉल्यूम. एरिया आणि काय करायचं आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचं ऑफ शीट. टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर मध्ये त्याला कन्वर्ट करायचं. करेक्ट सिग्निफिकंट फिगर पर्यंत तुम्हाला त्याला रूपांतर करायचं. तर बघा सर्वात पहिला आपण काय करणार तर हा कोणता शीट आहे तर रेक्टँग्युलर शीट आहे. एरिया जर घेतला तर लेंथ आणि ब्रेडचे काय होणार तर मल्टिप्लिकेशन. बरं की नाही. फक्त असं रेक्टँग्युलर शीट आहे ना याची फक्त आपल्याला लेंथ घ्यावं लागेल आणि ब्रेड घ्यावं लागेल. ही थिकनेस नाही घ्यावं लागेल. कळलं का नाही. मग त्याचा आपल्याला काय भेटून जाईल तर एरिया भेटून जाईल. ओके. मग आपल्याला सर्वात पहिले तर एरिया फाइंड करायचं. मग फर्स्ट घेऊ आपण काय तर एरिया ऑफ दॅट शीट आणि ते काय असेल तर लेंथ आणि ब्रेडचं काय असेल तर मल्टिप्लिकेशन. लेंथ इंटू ब्रेड. ओके. लेंथ किती बघा. लेंथ दिलेली तुम्हाला 4.234 आणि जी ब्रेड दिलेली ती किती दिली तर 1.005. आता याला आपण काय करू तर लॉग टेबलने सॉल्व्ह करू. आता करेक्ट सिग्निफिकंट फिगर दिलेला आहे त्याच्यात 2 नंबर आहे. लक्ष द्यायचं इकडे गोष्ट. तर हे 2 नंबर जे पैकी आहे तर याचा सिग्निफिकंट फिगर किती असेल 1 2 3 4 4 डिजिट आहे. बरोबर की नाही. 4 डिजिट आहे म्हणजे याचा सिग्निफिकंट फिगर 4. याचा पण किती आहे 4. मग असा नंबर तुम्हाला सिलेक्ट करायचा की ज्याच्यामध्ये सर्वात कमी नंबर आहे ते म्हणजे तुमचं सिग्निफिकंट फिगर. कळलं. दोन्ही याचा 4 आहे म्हणजे सिग्निफिकंट फिगर पण आपले 4 डिजिट पर्यंत येईल. 4 पेक्षा जास्त येणार नाही. आपण याला काय करू तर लॉगने सॉल्व्ह करू. ठीक आहे. मग या ठिकाणी मी काय करतो तर याच्या राईट साईडला लॉग कॅल्क्युलेशन लिहितो आणि ते या ठिकाणी आपण लिहून टाकू. ठीक आहे. तुम्ही पण या ठिकाणी राईट साईडला तुमची जी स्पेस असते तिथे लिहू शकता. 4 पॉईंट याची काय असते किती येणार आहे 0. तर एकाने कोणतरी लॉग सांगा बरं. 42च्या 3 मध्ये मीन डिफरन्स 4 नाही तर मेसेज केला तरी चालेल. 42च्या 3 मध्ये मीन डिफरन्स 4 बघा. मेसेज करून द्या. 42च्या 3 मध्ये मीन डिफरन्स
सांग किती 6267. ओके, पुढच्याची काय असते किती येणार आहे 0. 10 च्या 0 मध्ये मीन डिफरन्स 5. 10 च्या 0 मध्ये मीन डिफरन्स 5 बघा. च्या 0 मध्ये मीन डिफरन्स 5. 0 0 21. या दोघांची काय करायची ऍडिशन. 7 + 1 किती झाला 8. 6 + 2 8. हा झाला 2 A6 आणि 0 पॉईंट. याचा काय करायचं आता आपल्याला अँटी लॉग घ्यायचा आहे. मग या ठिकाणी काय करणार तर मी अँटी लॉग करणार. अँटी लॉग ऑफ हा नंबर कितीचा 0.6288. असं अँटी लॉग बघा. 62 च्या 8 मध्ये मीन डिफरन्स 8 बघा. अँटी लॉग मीन डिफरन्स ऍड करून आन्सर सांगायचं आहे. 4254 मीन डिफरन्स ऍड केला. हा त्याच्यात ऍड केलं. ठीक आहे झालं. 4254. ओके, पॉईंट कुठे देणार आहे तर 0 पॉईंट म्हणून एका डिजिट नंतर पॉईंट. आणि एरियाचं युनिट का असणार तर मीटर स्क्वेअर. आता बघा पहिल्या नंबर मध्ये किती नंबर आहे. पहिल्या याच्यात किती डिजिट आहे 1 2 3 4. याच्यात पण 4 डिजिट आहे आणि येणारा आन्सर पण 4 आहे. म्हणजे अप टू सिग्निफिकंट फिगर आहे आपलं. कळलं का नाही. मग याला कन्वर्ट करायची गरज नाहीये. आणि याच्यात एक नंबर जरी 3 डिजिटचा असता तर मी याला 3 डिजिट पण कन्वर्ट केला. ओके, आता काही गरज नाहीये. तरी काय झालं तर तुमचा आन्सर झालं 4.23254 हा नंबर आहे तुमचा. क्लिअर आहे. तर हे तुम्हाला पुस्तकात जे दिलेलं आहे ते कॅल्क्युलेटरचे आन्सर आहे. आपण लॉगॅरिथमने सॉल्व्ह करतो. ठीक आहे, तर ते आन्सर आपल्याला भेटून जाईल. मी काढून टाकतो. आता आपण सेकंड पार्ट या ठिकाणी डिस्कस करणार आहे. सेकंड जो घ्यायचा आहे तो काय करायचा आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचा. बरं का नाही. व्हॉल्यूम जर घेतला तर व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड ते असतं लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. मग LBH असतो पण इथं H नाही दिलंय. इथं काय दिलंय तर तुम्हाला थिकनेस दिलेला आहे. मग LBT कन्सिडर करू. ठीक आहे, L इंटू B इंटू T. ओके, लेंथ किती आहे तर लेंथ आहे तुमचं 4.234. ब्रेथ किती आहे 1.005 आणि थिकनेस जी आहे ती किती तर 2.01 इंटू 10 to the power -2. आता लक्ष द्या इकडे सिग्निफिकंट फिगर किती असेल तर या तीनही नंबर पैकी सर्वात कमी डिजिट कोणत्या ह्याच्यात आहे तर तिसऱ्या ह्याच्यात. आणि किती डिजिट आहे 1 2 3 म्हणजे येणारा आन्सर फक्त 3 डिजिट वाला पाहिजे. कळलं का नाही. जास्त डिजिट वाले सिग्निफिकंट फिगर नसतात. ज्याच्यामध्ये कमी डिजिट आहे ते सिग्निफिकंट फिगर. मग सर्वात कमी कुठे आहे तर थर्ड ह्याच्यात आहे. मग सिग्निफिकंट फिगर उत्तर जे येणार आहे आन्सर जे येणार आहे ते फक्त 3 डिजिट वाला पाहिजे. ठीक आहे, ऑलरेडी या दोघांचा आपण लॉग बघितलेला आहे. त्याचा आन्सर इथं आलेलं आहे बघा. तर ते आहे 0.6288. कोणाचं याचा आणि याचा लॉग झालेला आहे. आता आपल्याला फक्त तो 2 पॉईंट ऍड करायचा. मग 20च्या 1 मध्ये बघा लॉग बघा. 20च्या 1 मध्ये 30. 20च्या 1 मध्ये 20च्या एकात बघा मेसेज करा 332. ठीक आहे, मेसेज करा. चला बोलून 8 + 2 के झाला 10 विथ कॅरी 1. 9 + 3 के झाला तर 12 विथ कॅरी 1. हा झाला 3 आणि 6 + 3 झाला तर 9. आता याचं काय करायचं आपल्याला अँटी लॉग घ्यायचं आहे. मग या ठिकाणी काय करू आपण अँटी लॉग करू आणि आलेला 0.9320 आणि हा पॉवर किती येतात 10⁻². तो तसाच ठेवणार आहे मी. ओके, तो तसाच ठेवावा लागेल तुम्हाला. आता याचा अँटी लॉग बघायचा. 93च्या 2 मध्ये बघा अँटी लॉग. 93च्या 2 मध्ये अँटी लॉग 8551. पॉईंट कुठे देणार आहे आपण एका डिजिट नंतर. ओके, आणि हा 0 आहे. 10 ची पॉवर किती असणार तर -2 हे झालं मीटर क्यूब. पण हे आन्सर जर लिहिलं तर मार्क भेटणार नाही. कारण की तुम्हाला आन्सर काय सांगितलं करेक्ट अप टू सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगर पर्यंत आपल्याला कन्वर्ट करायचं. मग याचा सर्वात कमी तर 3 डिजिट आहे. आपलं उत्तर आलं 4 डिजिट. मग 4 डिजिट पण लिहिलं तर चालणार नाही. मग आपण याला काय करू तर व्हॅल्यू शुड बी कन्वर्टिंग सिग्निफिकंट फिगर. ठीक आहे, volume of that volume of plain sheet ना volume of plain sheet up to significant figure.
तर तो किती असेल तर 8.55. आता बघा लास्टचा नंबर कसा आहे तर लास्टचा नंबर 1 आहे, तो 5 पेक्षा लेस आहे, बरोबर का नाही. 5 पेक्षा लहान असेल तर आधीचा नंबर चेंज करायचा नाही, तो तसा ठेवायचा. जर 5 पेक्षा मोठा असता तर 1 ने वाढून घेतला असता. 5च असता तर मग आधीचा इव्हन एक ऑड त्यानुसार ते रूल अप्लाय करायचं. आणि पुढची जी पॉवर आहे तर 10ची पॉवर किती आहे तर -2 मीटर स्क्वेअर सॉरी मीटर क्यूब. हे काय झालं तर तुमचा आन्सर 8.55 इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर क्यूब. हे तुमचं सिग्निफिकंट फिगर पर्यंत आन्सर झालं. ठीक आहे. तर अप टू सिग्निफिकंट फिगर म्हटलं तर तुम्हाला ते कन्वर्ट करावंच लागेल. नाही केलं तर तुमचा एक तो मार्कच भेटणार. ओके. तर क्वेश्चन नंबर 12. आता लक्ष द्या बाळांनो, लक्ष द्या. इफ लेंथ ऑफ सिलेंडर L is given and that is 4.00 plus or minus 0.001 आणि कशामध्ये दिलेलं तुम्हाला सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तरी काय झाली तर लेंथ ऑफ दॅट सिलेंडर, रेडियस ऑफ दॅट सिलेंडर इज गिवन and that is 0.0250 plus or minus 0.001 आणि पण दिलेलं आहे तुम्हाला सेंटीमीटर. बघा या एररचे जे न्यूमेरिकल असतात ना तर त्यामध्ये युनिट कन्वर्ट करायची गरज नसते, कारण की रिलेटिव्ह एरर ज्यावेळेस घेतो तर एरर डिवाइड बाय त्याची व्हॅल्यू आणि दोन्ही एकाच युनिट मध्ये असणार. म्हणून तुम्ही युनिट कन्वर्ट केलं किंवा नाही केलं काही फरक पडणार नाही एवढा. ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे अँड मास दिलेला आहे तुम्हाला आणि तो दिलेला आहे किती तर 6.25 प्लस ऑर मायनस 0.01 आणि हा दिलेला आहे तुम्हाला कशामध्ये तर ग्राम मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. सर्व सीजीएस आहे. फाइंड द पर्सेंटेज एरर इन डिटर्मिनेशन ऑफ डेन्सिटी. डेन्सिटी मध्ये आपल्याला काय करायचं तर पर्सेंटेज एरर फाइंड करायचं आहे. टू फाइंड पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी. ओके. तर सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल तर फॉर्म्युला लिहावा लागेल, बरोबर की नाही. फॉर्म्युला लिहून झाला तर मग आपल्याला बघा याच्यात मास दिलेला आहे. आता मी याला स्प्लिट नाही केलेलं. पूर्वी काय करायचं मी याच्या आधी तर एल दिला ना तर हा 4 IL असेल आणि डेल्टा एल किती असेल 0.001. आता हे तुम्हाला समजतं, बरोबर की नाही. मग ही एल आहे आणि काय तर डेल्टा एल आहे, आर आहे आणि हा काय तर डेल्टा आर आहे, कळलं की नाही. तर हे परत सेपरेट लिहिण्याची गरज नाही. ते तुम्हाला पहिले माहित नव्हतं म्हणून मी सेपरेट लिहायचो, आता काही गरज नाही त्याची. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं सर्वात पहिले आपण डेन्सिटी विचारले ना तर सर्वात पहिले आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज करणार. काय डेन्सिटीचा फॉर्म्युला? डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे. पण आपल्याला काय करायचं डेन्सिटी मध्ये एरर फाइंड करायचा. डेन्सिटी तसंच लिहू आपण किंवा मग याला सिम्बॉलने रिप्रेझेंट करू शकतात. डेन्सिटी रिप्रेझेंट केला तो रो हा सिम्बॉल आहे. मास रिप्रेझेंट करणार आहे एम ने आणि व्हॉल्यूम रिप्रेझेंट करणार आहे व्ही ने. पण आपल्याला देताना काय दिलंय सिलेंडर दिलेलं आहे. सिलेंडरचं व्हॉल्यूम किती असतं? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय स्क्वेअर एच. पाय स्क्वेअर एच म्हणजे काय तर त्या सिलेंडरची हाईट आणि इथं काय दिलं त्या सिलेंडरची लेंथ म्हणजे हाईट म्हणजे तिथं लेंथ. कळलं का नाही. मग पाय स्क्वेअर एचच्या जागी मी काय करणार तर पाय स्क्वेअर एल कन्सिडर करणार. इज दॅट क्लिअर? ही झाली डेन्सिटीचं, बरोबर की नाही. मग हे फॉर्म्युला झाला. आता फॉर्म्युल्यावरून काय करायचं आपल्याला पहिले रिलेटिव्ह एरर आणि देन पर्सेंटेज एरर. ठीक आहे. मग आता बघा काय करायचं रिलेटिव्ह एरर या ठिकाणी फाइंड करायचं. रिलेटिव्ह एरर इन द मेजरमेंट ऑफ डेन्सिटी in the measurement of density. ओके. तर याचा काय करायचं आपल्याला रिलेटिव्ह एरर या ठिकाणी फाइंड करायचा. मग काय झाला तर डेल्टा रो अपॉन रो झाला. त्यानंतर यम मध्ये किती एरर असणार आहे तर तो असेल डेल्टा यम. त्याला डिवाइड करायचं कशाने तर यम ने. आता या पाय काय कॉन्स्टंट आहे. पायची व्हॅल्यू असते 3.142 किंवा 22/7 म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट मध्ये कधीच एरर येत नाही. मग राहिला आर स्क्वेअर. पण हा यम ला कसा आहे डिवाइड आहे. डिवाइड असेल तर रिलेटिव्ह एररची काय करतो ऍडिशन सबट्रॅक्शन आणि तर पॉवरचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर जर असेल तर काय करावं लागेल तो पुढे मल्टिप्लाय करावा लागेल, बरोबर आहे ना. मग 2 पुढे घेतला आणि याच्यामध्ये एरर किती राहणार तर
डेल्टा आर त्याला डिवाइड करायचं आर ने, आणि परत एक यल आहे, यल पण त्याला काय डिवाइड आहे, राईट ना. डिवाइड असेल तरी ऍडिशनच करायचं रिलेटिव्ह एररची. मग डेल्टा यल अपॉन यल, कारण त्याची पॉवर किती तर काहीच नाही, बरोबर की नाही. आज आला रिलेटिव्ह एरर. आता या रिलेटिव्ह एररवरून आपल्याला काय भेटायचं, पर्सेंटेज एरर. कधी, जर याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर. पर्सेंटेज एरर in the measurement of density. In the measurement of density. मग इथं टाका therefore percentage error is equal to, मग पहिलं टर्म काय आहे, डेल्टा एम अपॉन एम प्लस 2 times delta r divided by r plus delta l divided by l, आणि त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने तर 100 ने मल्टिप्लाय करून द्यायचं, तर हा कन्वर्ट होऊन जाणार कशामध्ये तर पर्सेंटेज मध्ये. ठीक आहे. आता पुढचं काम तुम्ही करायचंय. ओके, तर डेल्टा एम म्हणजे आहे 0.01 आणि एम म्हणजे किती 6.25 प्लस 2 टाइम्स डेल्टा आर, डेल्टा आर म्हणजे 0.001 आणि त्याला डिवाइड करायचं आर, आर म्हणजे 0.025, तो पुढचा 0 नाही लिहिला तरी चालेल, 0.025 प्लस डेल्टा एल किती आहे 0.001 आणि एल किती आहे 4.00 आणि त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने तर 100 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. आता एक काम करा, 100 ने डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तरी चालेल, नाही तर तुम्ही आधी त्याला सॉल्व्ह केलं तरी चालेल, तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं सॉल्व्ह करायचं तसं. 100 ने मल्टिप्लाय करून देतो वाटलं सर. 100 ने याला मल्टिप्लाय केलं तर 0.01 इंटू 100 किती भेटणार, आता फक्त 1 डिवायडेड बाय 6.25 प्लस, आता 100 ने याला मल्टिप्लाय केलं तर 2 डिजिट येतं, म्हणजे हा 0.1 इंटू आज आला 0.2 डिवायडेड बाय 0.025 प्लस, आता 100 ने मल्टिप्लाय केलं तर 2 झिरो इकडे, 1 2 म्हणजे हा 0.1 आणि डिवाइड करायला तर 4.00 म्हणजे 4च लिहा याला. ठीक आहे. मग 100 कॅन्सल झाला, डायरेक्ट पर्सेंटेज मध्ये. ठीक आहे. आता 1 डिवायडेड बाय 6.25 कसं बघणार तर रेसिप्रोकल काढा. 6.2 च्या 5 मध्ये बघा रेसिप्रोकल सगळ्या शेवटी भेटेल तुम्हाला. लास्ट वाला काढा एकदा. 6.25 च्या 0 मध्ये बघा. मेसेज करा, तुमचा आवाज येत नाही प्रॉपर, मेसेज करा मला. ते 0.1600 बरोबर की नाही, 1600. हे 2 0 नाही लिहिले तरी चालेल, 0 पॉईंट किती आला तर तुमचा 16 हे तुमचा आन्सर झाला, बरोबर की नाही. आता या ठिकाणी पॉईंट आहे बघा, पॉईंट एक काम करतो मी कॅन्सल करतो, 2 डिजिट इकडे शिफ्ट करा, किंवा एक काम करा पॉईंट शिफ्ट करून टाका, 8 होऊन जाईल, बरं की नाही. 8 झाला आणि इकडे पॉईंट शिफ्ट झाला तर 0.25 असंही करता येईल, किंवा अजून 2 डिजिट शिफ्ट करून टाका, 200 होऊन जाईल आणि इथला पॉईंट कॅन्सल 25. सोपं जाईल सॉल्व्ह करायला, कळलं का नाही. बघा पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 1 2 3, इथं 1 आहे, मग 2 2 0 टाकून द्या, पॉईंट नंतर 3 डिजिट, पॉईंट डायरेक्टली कॅन्सल केला. ही स्टेप समजली असं सर्वांना. ठीक आहे. मग 200 डिवाइड करायला तर 25 प्लस, आता याला डिवाइड करता येईल, डायरेक्ट डिवाइड करता येईल. ठीक आहे. 0 ला डिवाइड करताना 0, 1 ला पण डिवाइड करताना 0, हे 10 झालं, 2 4 ला किती झालं तर 8, 4 दुने 8, किती उरले 2 उरले, बरं की नाही. 20 4 5 ला किती झालं तर 20 आणि आकाशामध्ये येणार पर्सेंटेज मध्ये. आता 25 च्या टेबल मध्ये 200 आहे, 25 8 जा, राईट ना. मग 0.16 25 8 जा, किती झालं तर 200 प्लस किती झाला 0.025 आणि आला पर्सेंटेज मध्ये. ठीक आहे. आता पॉईंट नंतर, हा पॉईंटच्या आधीच आहे, पॉईंट नंतर इथं 3 डिजिट आहे, म्हणजे हा 5 तासच राहील. हा 2 आणि हे 6 किती झाले तर 8 झाले, 0 आणि हा 1 किती 1च झाला, राईट ना. आणि 8 प्लस 0 म्हणजे 8.185 आणि कशामध्ये आलं तर पर्सेंटेज मध्ये. मग डेन्सिटी मध्ये किती पर्सेंटेज ऑफ एरर असेल तर 8.185 इतकं पर्सेंटेज ऑफ एरर असेल. ठीक आहे. लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 13. आता क्वेश्चन नंबर 30.
13 काय दिलेलं आहे? When the planet Jupiter is at a distance 824.7 millions of kilometers. Distance between planet Jupiter at a distance इतकं फ्रॉम द अर्थ आणि ज्युपिटर मधलं डिस्टन्स दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड द ज्युपिटर हे लक्ष द्या इकडे. ओके. तर हा जो डिस्टन्स आहे तो आपण कॅपिटल डी ने रिप्रेझेंट करू आणि हा दिलेला आहे तुम्हाला 824.7 मिलियन ऑफ किलोमीटर. मिलियन ऑफ किलोमीटर. आता मिलियन 1 मिलियन म्हणजे किती? 10 लाख. बरोबर की नाही? 1 लाख वरती 5 झिरो, 10 लाख म्हटलं तर 6 झिरो, म्हणजे या नंबरला असं लिहिता येईल किती? 824.7 इंटू 10 किती? 10⁶ किलोमीटर. बरं की नाही? पण आपल्याला किलोमीटर मध्ये नकोय, आपल्याला तो परत मीटर मध्ये पाहिजे. ठीक आहे. एकच मिनिट फक्त बघा आता क्वेश्चन नंबर 13. प्लॅनेट ज्युपिटर हे लक्षात द्या. प्लॅनेट ज्युपिटर आणि अर्थ याच्यामध्ये डिस्टन्स इतकं दिले किती? तर 824.7 मिलियन्स ऑफ किलोमीटर. 1 मिलियन म्हणजे किती? 10⁶ मीटर असतं. 10⁶ असतं म्हणजे 10 लाख. 10 लाख म्हणजे टोटल एकावरती 6 शून्य म्हणून 10⁶ केला. पण 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर 1000 मीटर म्हणजे 3 झिरो. बरोबर की नाही? म्हणजे आणखी 3 तुम्हाला ऍड करावं लागेल. मग 824.7 त्याचा जर 3 ऍड केला तर 10⁶ किती होणार? तर 9 किलोमीटरचं कन्वर्जन कशात होणार? तर मीटर. ते 6 आणि 3 कळलं का नाही? 6 + 3 9 किलोमीटरचं कन्वर्जन डायरेक्ट मीटर मध्ये झालं. हा पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर परत आपण डिस्कस करू वाटलं पुढे. इट्स अँग्युलर डायमीटर इज मेजर टू बी. अँग्युलर डायमीटर दिले म्हणजे तुम्हाला अँगल दिलेला आहे थीटा आणि तो किती दिला? तर 35.72 सेकंद दिलेला आहे. ओके. अँगल कशामध्ये दिलेला आहे? सेकंड. पण आपल्याला सेकंड मध्ये नकोय, तो कशामध्ये पाहिजे? तर रेडियन मध्ये पाहिजे असतो. बरोबर की नाही? मग आपण त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करू. आधी सर्वात पहिले आपल्याला या सेकंडचं कन्वर्जन मिनिट मध्ये करायचं. सेकंडचं कन्वर्जन मिनिट मध्ये करायचं तर डिवायडेड बाय 60. मग 35.7 याला डिवायडेड बाय 60 केलं तर सेकंडचं कन्वर्जन मिनिट होणार. पण मिनिट मध्ये पण नको, तो डिग्री मध्ये पाहिजे. परत अजून काय करायचं? 60 ने डिवाइड करा. आकाशामध्ये येऊन जाईल तुमचं डिग्री मध्ये. बरोबर की नाही? पण डिग्री मध्ये नको, आपल्याला कशामध्ये पाहिजे? तर रेडियन मध्ये. मग 35.72 6 × 60 झाला 36 म्हणजे 3600. डिग्रीचं कन्वर्जन रेडियन करताना काय करत असतो? तर पाय ने मल्टिप्लाय करत असतो आणि 180 ने काय करतो? डिवाइड. मग कशामध्ये आलं? तर रेडियन मध्ये. ठीक आहे. तर आपल्याला सेकंड मध्ये दिलेलं आहे. सेकंडचं कन्वर्जन मिनिट मध्ये, डिग्री मध्ये आणि नंतर डायरेक्टली आपण त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचं? डायमीटर फाइंड करायचं वाटतं. कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ ज्युपिटर. टू फाइंड डायमीटर ऑफ ज्युपिटर. ज्युपिटर या प्लॅनेटचं डायमीटर आपल्याला फाइंड करायचं आणि सपोज तो डायमीटर आपण स्मॉल डी ने रिप्रेझेंट करा. ठीक आहे. तर आता याचं सोल्युशन बघा. आता सोल्युशन कशा प्रकारे आपण त्याला सॉल्व्ह करतोय त्याबद्दल आता आपण डिस्कस करू. तर या ठिकाणी मी सर्वात पहिले काय करतो? तर डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करतो. डायग्राम वरून तुम्हाला बेटर समजेल. ठीक आहे. डायग्राम वरून तुम्हाला लवकरात लवकर समजून जाईल. आता सोल्युशन बघा. तर सर्वात पहिले आपण काय घेतला? तर अर्थ सरफेस घेतला. ते लक्षात द्या. अर्थ सरफेस घेतला आणि या ठिकाणी कोण आहे? ज्युपिटर. ओके. अर्थच्या सरफेस पासून आपल्याला काय करायचं? तर याचं डायमीटर फाइंड करायचं. मग 2 पॉइंटला तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. आणि इथला जो अँगल तयार होणार आहे तो काय असेल? तर थीटा. हा अँगल असेल तुमचा पॅरलॅक्स अँगल. अर्थच्या सरफेस पासून तर इथपर्यंतचं डिस्टन्स आपण कशाने फाइंड केलं? तर कॅपिटल डी ने. कॅपिटल डी इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड ज्युपिटर. आणि याचं जे डायमीटर आहे इथून तर इथपर्यंत डिस्टन्स ते काय घेतलं? तर आपण डी बघितलं. डी काय असेल? तर डायमीटर ऑफ दॅट ज्युपिटर. ओके. आणि तेच आपल्याला काय करायचं? या ठिकाणी फाइंड करायचं. मग याच्यावरून जर घेतलं तर आपल्याला अँगलचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करावा लागेल. पॅरलॅक्स अँगल किंवा फक्त अँगल म्हटलं तरी चालेल. आणि अँगलचा फॉर्म्युला काय आहे? तर अँगलचा फॉर्म्युला आहे तुमचा आर्क लेंथ अपॉन रेडियस. ओके. या फिगर मध्ये जर घेतला अँगल आहे तुमचा थीटा, आर्क लेंथ तुमची किती असणार? तर ई आर्क लेंथ झाली म्हणजे किती? तर स्मॉल डी ई तुमची आर्क लेंथ झाली.
आणि रेडियस किती झाला तर अर्थ आणि ज्युपिटर मधलं डिस्टन्स राईट ना, मग तो कॅपिटल डी मध्येच काय झालं तर तुमचं रेडियस झालेलं आहे. ओके, कोणाला डाऊट असेल तर नंतर आपण डिस्कस करू वाटलं असतं. रेडियस इज कॅपिटल डी, आर्क लेंथ इज स्मॉल डी, आणि आपल्याला फाइंड करायचं स्मॉल डी फाइंड करायचं. स्मॉल डी इज इक्वल टू काय असेल तर डी इंटू थिटा. कॅपिटल डी किती आहे तर त्याची व्हॅल्यू दिलेली किती 824.7 इंटू 10 किती आहे तर 9 मीटर. आणि थिटा किती दिलेलं आहे तर थिटा आहे तुमचा 35. तर थिटा दिलेला आहे तुम्हाला किती 35.72 इंटू पाय, आणि टोटल डिवाइडेड बाय किती तर 3600 इंटू 180, तर एकाच मध्ये तर मीटर मध्ये. ओके, तर या प्रकारे आपण त्याला काय केलं तर कन्वर्ट केलेलं आहे. आता पुढे काय करा तर इथे नंबर आहे ते सेपरेट करा, 10 ची पॉवर सेपरेट करा. नंबर आहे 824.7, 10 ची पॉवर आपण नंतर लिहू. नंतर आहे तुमचं 35.72. पायची व्हॅल्यू जर तुम्हाला खूप एक्झॅक्ट व्हॅल्यू लागत असेल तर 22 आपण 7 टाका, अदरवाइज पायची व्हॅल्यू किती टाकणार तर 3.142. 3.142 ही पायची व्हॅल्यू झाली. ठीक आहे, आणि टोटल डिवाइड बाय किती आला तर 3600, त्याला मल्टिप्लाय करायचं 180, आणि 10 ची जी पॉवर आहे ती सेपरेट करा 10 टू द पॉवर 9. आता लॉग ने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, पहिले सर्व न्यूमरेटरचा लॉग घेणार, नंतर डिनॉमिनेटरचा लॉग घेणार. ओके, तर काढा लॉग टेबल. आधी न्यूमरेटर लॉग घ्यायचा. 824 याची कॅस्टिक 2, 82 च्या 4 मध्ये मिड डिफरन्स 7. तुम्ही मेसेज करा. मेसेज करून द्या. 82 च्या 4 मध्ये मिड डिफरन्स 7. 9163 बघा चला 9163. पुढच्या कॅस्टिक 1, 35 च्या 7 मध्ये मिड डिफरन्स 2. तुम्ही पुढच्या वेळेस लॉक टेबल आणायचं. 35 च्या 7 मध्ये मिड डिफरन्स 2. पुढचं 35 च्या 7 मध्ये मिड डिफरन्स 2. 5579. 5579. ठीक आहे, आता पुढच्याची कॅस्टिक 0, 31 च्या 4 मध्ये मिड डिफरन्स 2. 4972. 31 च्या 4 मध्ये मिड डिफरन्स 2. बरोबर ना. ओके, आता हे सर्वांचे ऍडिशन करायचं. 9 + 2 11, 11 + 3 किती झालं तर 40 विथ कॅरी 1. 7 + 7 14 + 6 20 + 1 21 विथ कॅरी 2. 5 9 + 1 10 15 + 2 17 विथ कॅरी 1. 10 15 15 + 4 किती झाला तर 19 विथ कॅरी 1. 3 + 1 4. हे झालं न्यूमरेटरचं लॉग. आता काय करू तर डिनॉमिनेटर घेऊन टाकू. ठीक आहे, डिनॉमिनेटर घेतला तर याच्यात टोटल डिजिट 4 आहे, म्हणजे ची कॅस्टिक किती 3. 36 च्या 0 मध्ये 5563. सर तो 30 लॉग सर तो 5529 आहे. तिथे 29 आहे. परत एकदा करून घेऊ. तर हे ऍज इट इज राहणार आहे. 7 + 2 किती होणार आहे 9. 9 + 6 किती होणार आहे 15 + 1 16 विथ कॅरी 1 होणार आहे, म्हणजे आज 6 होणार आहे. बरोबर की नाही, एक कमी होणार आहे, 2 कॅरी घेतला होता. 9664. बघू आपण आन्सर बरोबर आहे का. ठीक आहे, तर 11 + 14 विथ कॅरी 1. 7 + 7 40 + 2 16 विथ कॅरी 1. 9 10 15 + 1 16 विथ कॅरी 1. राईट. 10 15 19 राईट कॅन्सल आहे. 36 च्या 0 मध्ये किती आला 36 च्या 0 मध्ये बघा 5563. 5563 राईट. 18 च्या 0 मध्ये त्याची कॅस्टिक किती 2. 18 च्या 0 मध्ये 2553. 2553. ऍडिशन करा. 3 + 3 6, 6 + 5 11,
6 + 5 परत 11 विथ कॅरी 1, 7 + 1 8 आणि हा केला तर 5. आता हा नंबर काय करायचा, याच्यातून सबट्रॅक्ट करून टाका. ठीक आहे, मग त्याने डिव्हिजन आहे 5.8116 14 14 - 6 किती झाला तर 8 झाला. इकडे कॅरी केला म्हणजे 5 5 - 1 किती 4 6 - 1 5 9 - 1 झाला आणि याचा आन्सर आला -1. त्याचं काय करायचं आता, एंटी लॉग घ्यायचं. एंटी लॉग ऑफ बार 1.1548 आणि 10 टू द पॉवर किती येतात 9 ॲज इट इज. 15च्या 4 मध्ये म्हणजे डिफरन्स 8 बघा. 15च्या 4 मध्ये डिफरन्स आला 1.29. पॉईंट कुठे देणार आहे, आफ्टर 1 डिजिट आणि पॉईंटच्या आधी एक नंबर आहे -1 आहे, बरोबर की नाही, आणि हा +9 आहे, मग 10⁻⁹ आणि अजून एक येणार आहे हा पॉईंटच्या आधीचा नंबर 10⁻⁻1. हा +9 आणि -1 किती होणार तर 8 होणार. मग 10 किती झाला तर 8. कशामध्ये आला तर डिफाइन करायचं डायमीटर, कशामध्ये आला तर मीटर. ओके, मग डायमीटर त्या ज्युपिटरचं किती असेल तर 1.429 काय झालं तर त्याचं डायमीटर झालं. कोणाचं तर ज्युपिटरचं झालं. आता तुम्हाला जे आन्सर दिलेले ते कशामध्ये दिले, किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे किती 1000 मीटर. त्यातून 1000 म्हणजे 10⁻³ सेपरेट करा. हे पण आन्सर बरोबर आहे. 1.429 इंटू 10⁻³ जर सेपरेट केलं तर 5 राहणार आणि इंटू 10⁻³ मीटर आणि 10⁻³ काढून टाका. 1.429 इंटू 10 टू द पॉवर 5 10⁻³ गेला तर आकाशामध्ये येणार तर किलोमीटर. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर पॅरलॅक्स मेथडचा यूज करून